सुनेत्रा पवार यांच्या कार्यक्रम पत्रिकेवर राज ठाकरे यांचा फोटो आहे। मनसे महायुतीमध्ये सामील होण्याबाबत संभ्रम आहे आणि हा संभ्रम असताना सुद्धा राज ठाकरेंचा फोटो लावल्यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे। सुनेत्रा पवार या बारामतीमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी कार्यक्रम पत्रिका जाहीर केली आहे आणि या कार्यक्रम पत्रिकेवर महायुतीच्या नेत्यांसोबत राज ठाकरेंचा फोटो सुद्धा पाहायला मिळतोय। दरम्यान सुनेत्रा पवार यांना राज ठाकरेंचा पाठिंबा घेण्याची आवश्यकता भासत असेल असा खोचक टोला जयंत पाटलांनी लगावलाय। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांनी मोदींना दिलेल्या पाठिंब्यावरून सुद्धा टीका केली आहे। राज ठाकरे यांना कदाचित विधानसभेचं आश्वासन दिलं असावं असं जयंत पाटलांनी म्हटलंय। चांगली गोष्ट आहे, राज ठाकरेंचा पाठिंबा घेण्याची आवश्यकता वाटते। त्यांचा फोटो छापला जातोय, मोदी साहेबांच्या बरोबर राज ठाकरे आता सभा करणार आहेत। या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत त्यांच्यासाठी, राज ठाकरेंसाठी। पण राज ठाकरेंना लोकसभेची एकही जागा, दिल्लीला जाऊन राज ठाकरे आले पण लोकसभेची एकही जागा नाही मिळाली। आता विधानसभेचं कदाचित आश्वासन असेल। 17 मे रोजी महायुतीसाठी शिवाजी पार्क इथं मनसेची सभा होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एका स्टेजवर येण्याची शक्यता वर्तवली जाते। 20 मे रोजी मुंबईमध्ये लोकसभेच्या जागेसाठी मतदान होणार आहे आणि त्याआधी शिवाजी पार्कमध्ये राज ठाकरे सभा घेण्याची शक्यता आहे। दरम्यान राज ठाकरेंसोबत बसणं भाजपनं मान्य केलं, याचं स्वागत केलं पाहिजे असा खोचक टोला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी लगावलाय। समाधान आहे की राज ठाकरेंची तुलना ही नरेंद्र मोदींच्या बरोबर आणि नरेंद्र मोदींच्या बरोबर बसण्याची ॲक्सेप्टन्स भारतीय जनता पक्षाने केला, याच्याबद्दल राज ठाकरेंचं अभिनंदन केलं पाहिजे।